सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण इयत्ता तिसरी आपल्या सभोवतालचे जग भाग 2 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 5 आपल्या गरजा व समस्या या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा संपूर्ण स्वाध्याय. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. पिण्यासाठी पाणी रिकामी जागा येथे शुद्ध केले जाते. आता त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेत पहा. 1 आहे विंधन विहीर, 2 आहे जलशुद्धीकरण केंद्र, 3 आहे पाण्याची टाकी आणि 4 आहे कारखाना. तर याचं अचूक उत्तर असणार आहे जलशुद्धीकरण केंद्र. तर आपण उत्तर लिहायचं आहे पिण्याचे पाणी जलशुद्धीकरण केंद्र येथे शुद्ध केले जाते. त्यानंतर पुढे गावामध्ये औषधोपचार रिकामी जागा या ठिकाणी मिळतात. पर्याय पहा. 1 ग्रामपंचायत, 2 बँक, 3 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 4 शाळा. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 प्राथमिक आरोग्य केंद्र. आपलं उत्तर तयार होईल गावामध्ये औषध उपचार प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी मिळतात. अशा प्रकारे आपण ही रिकामी जागा पूर्ण करायची आहे. पुढे नैसर्गिक संसाधनाचा आपण रिकामी जागा वापर केला पाहिजे. तर या ठिकाणी 1 आहे हवा तसा, 2 आहे भरपूर, 3 आहे कधी कधी आणि 4 आहे काटकसरीने. तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 काटकसरीने. आणि आपलं उत्तर तयार होणार आहे नैसर्गिक संसाधनाचा आपण काटकसरीने वापर केला पाहिजे. अशा प्रकारे आपण रिकामी जागा हे पूर्ण केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा पूर्ण केलेला आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न 2, पुढील विधाने सहकारण लिहा. यामध्ये पहा. 1 देशात कधी कधी अन्न टंचाई होऊ शकते. तर आता आपण याचं उत्तर लिहायचं. उत्तर पहा. दुष्काळ, अतिवृष्टी, पूर किंवा पिकावर रोग पडल्यामुळे पिकांचे नुकसान होते आणि त्यामुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी होऊन देशात अन्न टंचाई होऊ शकते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे प्रश्न 2, आपल्या आवडीला आवर घालणे आवश्यक असते. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर आपल्या गरजेपेक्षा जास्त वस्तू खरेदी केल्यास त्यांचा अपव्यय होतो. त्यामुळे गरज आणि आवड यांचा विचार करून आपल्या आवडीला आवर घालणे आवश्यक असते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3, पाण्याला जीवन असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर पाण्याशिवाय माणूस, प्राणी आणि वनस्पती जगू शकत नाहीत. पाणी पिण्यास, शेतीस आणि दैनंदिन कामासाठी आवश्यक असते, म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 2 पुढील विधाने सहकार्य लिहा पूर्ण झालेला आहे. पुढे आहे प्रश्न 3, पुढे काही विधाने दिली आहेत ती वाचा, त्यामुळे होणारे फायदे लिहा. 1 अन्न वाया जाऊ नये देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर पहा. अन्नाची बचत होते, अन्नाची नासाडी थांबते आणि गरजू लोकांना अन्न मिळू शकते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहेत 2 सर्वांना सुरक्षित निवारा मिळणे आवश्यक आहे. तर पहा याचं आता उत्तर लिहायचं आपण. उत्तर सर्वांना सुरक्षित राहता येते. पाऊस, ऊन, थंडी आणि इतर संकटापासून संरक्षण मिळते, म्हणून सर्वांना सुरक्षित निवारा मिळाला पाहिजे. पुढे आहे 3 सर्वांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे असते. तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर सर्वजण निरोगी आणि आनंदी राहतात, आजार कमी होतात आणि दैनंदिन कामे व्यवस्थित करता येतात, त्यामुळे सर्वांचे आरोग्य उत्तम असणे गरजेचे असते. पुढे आहे 4 समाजातील सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे. आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया. उत्तर सर्वांना ज्ञान मिळते, चांगले वाईट समजते आणि प्रत्येकाला स्वतःचे जीवन सुधारण्याची संधी मिळते. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला प्रश्न क्रमांक 3 पूर्ण झालेला आहे. पुढे आहे प्रश्न 4, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. पहा या ठिकाणी आपल्या मूलभूत गरजा हे संकल्पना चित्र दिलेलं आहे आणि पाणी ही आपली मूलभूत गरजा या ठिकाणी लिहून दिलेली आहे. तर आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्याला त्या पाण्याबरोबर कपडे, त्यानंतर अन्न, त्याचबरोबर निवारा, आरोग्य आणि शिक्षण या सर्व आपल्या प्राथमिक गरजा आहेत, त्या आपण या ठिकाणी लिहायच्या आहेत आणि हे संकल्पना चित्र पूर्ण करायचे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, खालील प्रसंगी तुम्ही काय कराल ते लिहा. यामध्ये 1 लग्न समारंभात लोक अन्नाची नासाडी करत आहेत. तर आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर मी त्यांना अन्नाची नासाडी करू नका असे सांगेन, गरजेपुरतेच अन्नात ताटात घेण्यास सांगेल, अन्न वाया घालवणे चुकीचे आहे हेही समजावून सांगेल. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहेत 2
दिव्यांग व्यक्ती रस्ता ओलांडत आहे. तर आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर, मी त्या दिव्यांग व्यक्तीजवळ जाऊन रस्ता ओलांडण्यासाठी मदत करील. रस्ता सुरक्षित आहे हे पाहून त्यांना सावकाश रस्ता ओलांडून देईल. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पुढे आहे प्रश्न 3, शेजारचा रमेश शाळेत नेहमीच जात नाही. तर पहा याचं उत्तर लिहायचं आहे. मी रमेशला नेहमीच शाळेत जाण्याचे महत्त्व समजावून सांगेल. शाळेत न जाण्याचे कारण त्याला विचारेन आणि त्याला नेहमीच शाळेत जाण्यास प्रोत्साहन देईल. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं. पुढे आहे प्रश्न 4, कविता नेहमी आवडीने शीतपेय पिते. आता आपण याचं उत्तर लिहा. उत्तर पहा, मी कवितेला जास्त शीतपेय पिण्यास टाळणे सांगेल. त्याऐवजी पाणी, दूध, फळांचा रस अशी आरोग्यदायी पेये घेण्यास सांगेल. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपला प्रश्न 5 पूर्ण झालेला आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6, आंतरराष्ट्रीय योग दिन तुमच्या शाळेत कसा साजरा केला जातो ते सांगा. आता आपण याचं उत्तर लिहूया. उत्तर पहा, आंतरराष्ट्रीय योग दिन आमच्या शाळेत उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सर्व विद्यार्थी व शिक्षक एकत्र येऊन विविध योगासने व प्राणायाम करतात. योगाचे महत्त्व सांगितले जाते. योगामुळे शरीर निरोगी आणि मन प्रसन्न राहते असा संदेश दिला जातो. अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला पाठ क्रमांक 5 आपल्या गरजा आणि समस्या या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पूर्ण झालेला आहे. त्याचबरोबर पहा पाठामध्ये आपल्याला जर सुरुवातीला पाहिलं तर एक चित्र दिलेलं आहे, चित्राचे निरीक्षण करण्यास सांगितलेलं आहे. तर यामध्ये पहा या चित्रामध्ये आपल्याला एक निरीक्षण केल्याच्या नंतर आपल्याला असं सांगितलेलं आहे की अन्न आणि पाणी या 2 गोष्टीवरील चित्रात दिलेल्या आहेत. याशिवाय जगण्यासाठी आणखी काय आवश्यक असते याचा विचार करा आणि लिहा. तर आपण लिहूया. पहा, जगण्यासाठी आपल्याला अन्नाबरोबर वस्त्र गरजेचे असतात म्हणजे कपडे, त्यानंतर राहण्यासाठी निवारा गरजेचा असतो, त्याचबरोबर आपलं आरोग्य उत्तम असणं गरजेचं आहे म्हणून आरोग्य लिहायचं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं शिक्षण देखील आपल्याला घेणे गरजेचं असतं. म्हणजे आपलं अन्नाबरोबर वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण या देखील गरजा महत्त्वाच्या असतात. अशा प्रकारे आपण या ठिकाणी या चित्राच्या आपल्याला ज्या बाजूला चौकोन दिले त्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. पुढे पहा आणखी एक आपल्याला चित्र दिलेलं आहे पान क्रमांक 27 वर, आणि तो देखील तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. पहा, पुढीलपैकी गरज कोणती आणि आवड कोणती ते ठरवा. गरजेपुढच्या जागेत गरज लिहा आणि आवडीपुढच्या जागेत आवड लिहा. तर पहा पहिला आहे धान्य. तर धान्य हे विद्यार्थी मित्रांनो आपली काय असते, गरज असते, ते आपण गरज लिहायचं आहे. पुढे 2 वेफर्स आणि चॉकलेट आहेत. पहा हे वेफर्स आणि चॉकलेट ही आपली काय असते, आवड असते. तर आवड हा शब्द या ठिकाणी लिहायचा आहे. पुढे 3 शीतपेय. तर शीतपेय विद्यार्थी मित्रांनो ही आपली गरज नसते, तर ती काय असते, आवड असते. तर आपण या ठिकाणी आवड लिहायचं आहे. 4 आहे घर. तर विद्यार्थी मित्रांनो घर आपल्याला सर्वांना राहण्यासाठी आवश्यक असतं म्हणजे घर ही आपली गरज आहे. पुढे 5 पाणी. पाणी देखील आपलं काय असणार आहे, गरज असणार आहे. खेळणी. खेळणी ही विद्यार्थी मित्रांनो आपली काय असते, आवड असते म्हणून आपण या ठिकाणी आवड लिहायचं आहे. पुढे आहे 7 कपडे. तर विद्यार्थी मित्रांनो कपडे म्हणजेच वस्त्र देखील आपली काय असते, मूलभूत गरज असते म्हणून आपण गरज लिहायचं आहे. आणि पुस्तके. पुस्तके ही आपली काय असणार आहे, आवड आहे म्हणून आपण या ठिकाणी आवड हा शब्द लिहायचा आहे. तर अशा प्रकारे आपण पुढील चित्रामध्ये गरज कोणत्या आणि आवड कोणत्या त्या ओळखल्या आणि त्यांचं उत्तर देखील आपण पुढे लिहिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण या पाठातील संपूर्ण स्वाध्याय पाहिला. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यायासह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.